लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडला असून या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांचा निधी हा महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवल्याची तक्रार आता अनेक आमदार आणि मंत्री करत आहेत। यावरच बोलताना शिंदे गटातील एकाच मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेले हे काही नाकारता येत नाही। 1.25 लाख कोटी रुपयाची तूट आहे, ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे, सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे। पण ती तूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल। या मागच्या अधिवेशनामध्ये एकही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही, कुठल्याच योजनेचे मिळाले, कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही। खऱ्या अर्थानं हा राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे। माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्याच्यासाठी स्वतंत्र बजेट सुद्धा त्यावेळेस जाहीर झालेलं आहे आणि स्वतंत्र बजेट करूनच ती योजना जाहीर त्या ठिकाणी केल्या गेलेली आहे। आणि म्हणून लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना दिल्यामुळं राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली हा विरोधकाचा जर आरोप असेल तर खऱ्या अर्थानं या राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणीचा तो एक अपमान आहे। दरम्यान अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।